हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत गावरान पद्धतीने, म्हणजे आपल्या नॉर्मल गावठी पद्धतीने पापडीची भाजी कशी बनवायची. तर इथे मी पापडी आणली होती आणि स्वच्छ साफ करून ती पाण्यामध्ये ठेवलेली आहे भिजत, म्हणजे जेणेकरून स्वच्छ होईल जरा वेळ पाण्यात राहिली तर. इथे मी 2 कांदे घेतले आहेत आणि कांदे व्यवस्थित सोलून घेते. कधी कधी ना आपल्याला वरून खूप चांगला दिसतो कांदा, पण आपण जेव्हा तो सोलतो आतमध्ये बघतो तर कांदा थोडासा तरी का होईना कधी कधी खराब लागतो. तर मग तेवढाच कांदा मी आहे तो कापून घेतला आणि दोन्ही कांदे स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक असे चिरून घेतलेले आहेत. कांदे मस्त चिरून झाले. आता इथे कढई घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तुम्ही जसं तुमच्याप्रमाणे तेल घाला, चवीप्रमाणे, आवडीप्रमाणे. इथे चेचलेला लसूण, म्हणजे आपला लसूण असतो तो छान चेचून घेतला आणि त्याची फोडणी दिली आहे. थोडासा लसूण छान परतून घेतला की त्यामध्ये आपला बारीक कापलेला कांदा आहे, चिरलेला कांदा आहे तो घालायचा आणि तोही छान परतून घ्यायचा. कांदा छान परतायला लागला की बारीक कापलेलं टमॅटो घ्यायचं आणि ते एकदम बारीक कापायचं बरं. कांदा अजिबात ओबडधोबड ठेवायचं नाही आणि तेही छान परतून घ्यायचं. चांगलं सॉफ्ट होतोपर्यंत त्याला परतून घ्यायचं आणि कांदा टमॅटो छान असं नरम पडायला लागलं की त्यामध्ये मसाले घालायचे. खूप बेसिक सिंपल मसाले आहेत. हळद घालायची, त्याच्यानंतर लाल तिखट, आपली काश्मीरी लाल मिरची आणि घरचा जो मसाला असतो तो. तर मी ते थोडं काश्मीरी लाल मिरची ना जास्त घालते आणि आमचा घरचा मसाला हलका कमी घालते, कारण की मुलं पण खातात, त्यांना सवय लागली पाहिजे. तर घरचा मसाला थोडा आमचा स्पायसी आहे कांदा लसूण असल्यामुळे, तर मी थोडासा तो कमीच घालते. आता ते छान मसाले वगैरे फ्राय करून झालं की ह्यामध्ये आपण जी भाजी आहे पाण्यात ठेवलेली ती स्वच्छ निथळून घ्यायची आणि कढईमध्ये घ्यायची आहे आणि व्यवस्थित भाजी आपल्याला परतून घ्यायची. इथे भाजी ना आपल्याला छानपैकी अशी परतून घ्यायची आहे. 2-4 मिनटं व्यवस्थित परतायची आणि त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. जेवढी आपण भाजी अशी व्यवस्थित परतून घेऊ ना नुसती, त्याला चव खूप चांगली लागते. आणि ही भाजी आपल्याला अजिबात पाणी घालून म्हणजे पाणी न घालता शिजवायची आहे, शक्यतो वाफेवरती शिजवायची. किंवा छान परतून घ्यायची, झाकण ठेवायचं आणि एक वाफ आल्यानंतर 1-2-3 मिनिटांनी पुन्हा झाकण उघडून बघायचं आपली भाजी शिजली की नाही. नसेलच आपली भाजी शिजली तर सरळ पाण्याचा थोडासा शिंतोडा घालायचा. अगदी हलकं पाणीचा शिंतोडा मारायचा आणि पुन्हा वाफेला ठेवायची. 1-2-4 मिनिटांनी आपली भाजी आहे ती बरोबर शिजलेली असते. त्यामुळे ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास किंवा अर्धी वाटी पाणी घालायची गरज नाही. जर तसं केलं तर त्या भाजीला चव येत नाही. तशा पद्धतीने आपल्या इथे पापडीची भाजी आहे ते तयार झालेली भाजी झाली आहे. चपात्याही ऑलरेडी झाल्या. तर माझ्या फेवरेट डब्यामध्ये मी ठेवल्या होत्या, पण मी सध्या आता डाएटवर जाते त्यामुळे म्हटलं भाकरी करावी. छोटीशी 2 भाकऱ्या बनवल्या. Keep it low key, keep it softly spoken, with no strings tying you to me. I'm happy in your company with no emotion, 'cause my love deserves to be free. I never wanna look at a house in the garden, I never wanna lock you down. I know you're not mine, it's just my turn, but we can still have fun for now. Told me you don't really do commitment, trust me, consider your message received. When you said you couldn't take us too seriously, I must admit I was relieved. 'Cause I never wanna play happy families with you, but I like having you around. I'm fully aware this is a flash in the pan, but we can still have fun for now. इथे ना मी कढीपत्ता पाण्यात घालून ठेवला, म्हणजे एक व्हिडिओ बघत होती साऊथचा, त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं. तर बघूया हा कितपत ताजा राहतोय. आता सध्या तरी त्याची पानं गळायला लागली आहे. तर लेट्स सी, बघू त्याचं काय होतंय ते.
I meant what I said when I said it, lady. I never wanna look at a house in the garden. I never wanna lock you down. I know you're not mine, it's just my turn, but we can still have fun for now. No, I never wanna play happy families with you, but I like having you around. I'm fully aware this is a flash in the pan, but we can still have fun for now. तर इथे मस्त आपली भाजी झाली आहे, भाकरी झाली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आहे. तर पुन्हा भेटूया तशा एका वेगळ्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.